आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रामदास गावटे साहेब आहेत. त्या अजितदादा गो बॅक या आंदोलनाच्या संदर्भात सविस्तर बोलतील. आज या ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही एक बैठक या ठिकाणी पारनेर सहकारी साखर कारखाना बचाव समिती आणि भूमिपुत्र संघटनेने या ठिकाणी घेतलेली आहे. या बैठकीचं कारण आज असं ठरलं की 2 तारखेला 2 ऑक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत असं आम्हाला वर्तमानपत्रातून वाचायला मिळालं. आता मुद्दा हा येतो की तुम्ही या ठिकाणी दसरा मेळाव्यासारखा महत्वाचा या ठिकाणी मेळावा घ्यायला तुम्हाला वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आज रोजी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराचा जो प्रश्न आहे 5 आणि 7 रुपयांनी रेट चालू आहे. जे होते ते कांदे भिजलेत, जे आहे त्यांना 5-7 रुपये रेट आहे. दुधाचा विषय जर आपण पाहिला तर 22-25 रुपये दुधाला भाव आहेत. हे सगळे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि हा जो काय आज अतिवृष्टी झालेली आहे तालुक्यामध्ये, अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे. जी सोयाबीन सारखी पिकं होती, कांद्याची रोपं होती, ही सर्व पिकं नष्ट झालेली आहेत. काही जनावरांना दगाफटका नदीच्या कडेच्या गावांना झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासारखा विषय सुचतोय, हेच मोठं दुर्दैव आपल्या तालुक्याचं आहे. आणि म्हणून आम्ही काहीतरी केलं पाहिजे या लोकांना, म्हणून आम्ही या ठिकाणी आज ही बैठक नियोजनाची घेतली होती. आणि या बैठकीचं दुसरं कारण असं होतं की गेल्या वर्षभरापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा आम्ही अजित पवार हे या ठिकाणी प्रचाराकरता येणार होते आणि आम्ही गो बॅकचा नारा तेव्हा देणार होतो असा आम्ही इशारा दिला. आमचा तो इशारा पाहून तत्कालीन लोकांनी तेव्हा तत्कालीन प्रशासनाने आमच्याशी संपर्क साधला की तुम्हाला आम्ही तुमचं जे काही प्रश्न आहे अजितदादापर्यंत पोहोचवतो, तुम्ही काय गो बॅक वगैरे काही करू नका. आम्ही त्या ठिकाणी थांबलो. त्यावेळेस आम्हाला त्यांच्याशी संपर्क करून देण्यात आला आणि सांगण्यात आलं की तुमचा जो काही प्रश्न आहे पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाचा, त्या प्रश्नावरती मी लक्ष घालीन असं अजितदादांनी आमच्या कारखाना बचाव समितीला मीटिंगमध्ये शब्द दिला. हा शब्द देताना या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी असतील, जे काही त्यांच्या पक्षाचे जिल्हाधिकारी, जिल्हा अध्यक्ष असतील, अशोकराव असतील, त्यांचे प्रशांत गायकवाड असतील, किंवा मला वाटतं अजून त्यांचे पदाधिकाऱ्यांची आमची विजयराव आवटी जे आहेत, आता त्यांनी दसरा मेळावा केला, हे यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही अशी काही भूमिका घेऊ नका, अजितदादा आपल्याला न्याय देतील आणि तशी घोषणा करतील. आणि आम्ही त्यांना तसं, सुजित झावरे पाटील एक त्याच्यात होते, आणि तसं आम्ही दादांपर्यंत तुमचा सगळा निरोप पोहोचवतो. त्यांनी तो निरोप पोहोचवला. अजितदादांनी आमचं निवेदन स्वीकारलं. निवेदनावरती पारनेरच्या बाजार तळावरती शब्द दिला की न्यायप्रविष्ट बाब जी आहे साखर कारखान्याची, ही न्यायप्रविष्ट बाब आहे, तिची मी माहिती घेतो. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असं अजितदादांनी बाजार तळावरती गेल्या वर्षी आपल्याला याच ऑक्टोबर महिन्यात शब्द दिलेला होता. आणि मग आम्ही थांबलो. त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विद्यमान लोकप्रतिनिधींना आमच्या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला, पाठिंब्याचं पत्र दिलं. विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत दाते सर, हे निवडून आले. ते आमच्यासोबत शेतकरी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने देखील एक चांगला माणूस, कर्तबदार माणूस, संयमी माणूस आपल्या तालुक्याला निवडून द्यायचा, या भूमिकेतून शेतकरी संघटनेने सुद्धा उघड भूमिका घेऊन या संघटनांनी जाहीर पत्राद्वारे पाठिंबा दिला. आणि हे लोकप्रतिनिधी जे आताचे आहेत दाते सर, हे निवडून आले. या निवडणुकीच्या यांना निवडून येण्याची जर मतांची बेरीज पाहिली तर शेतकरी संघटना आणि कारखाना बचाव समितीच्या 1000-1500 मतांनी ते निवडून आलेले आहेत. आणि मला वाटतं जर आमच्या दोन संघटनांनी किमान आमची 5-700 असतील आणि शेतकरी संघटनेची 5-700 मतं असतील ना, त्याचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता. या ठिकाणी शेतकरी संघटनेचे वाडेकर साहेबांनी कानूर पठारला, पाण्यासाठी एवढं मोठं आंदोलन झालं, कानूर पठारला त्या ठिकाणी त्या मेळाव्याकरता ती लोक सगळे आले, आमदार आले, जलसंपदा मंत्री आले. ज्या प्रश्नासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही आमच्या पाठिंब्याच्या जीवावर तुम्ही लोकप्रतिनिधी झाले, त्या संतोष वाडेकरांना साधं निमंत्रण देखील तुम्ही देऊ शकले नाही. म्हणजे तुमच्या तेवढी मस्ती आली वर्षभरामध्ये. अशा परिस्थितीमध्ये वाडेकर साहेब, तुम्ही जरी जाहीर पाठिंबा दिला, आम्ही जरी जाहीर पाठिंबा, पुन्हा यांना सत्तेवरून सुद्धा आपण बाहेर खेचू शकतो. आणि यांच्या जेव्हा आता निवडणुका येतील ना झेडपीच्या, तेव्हा तुमची भूमिपुत्र शेतकरी संघटना अर्धा तालुका घ्या.
तुमची लोक गाडीन भोंग यांना मतदान देऊ नका. आणि आमचा अर्धा तालुका जो आहे, आमचा कारखाना बचाव समितीचा आमचा जो घाटाखालचा भाग आहे तो आम्ही सांभाळतो. 2-2 गाड्या लावतो प्रत्येक गावामध्ये. यांच्या पक्षाचे उमेदवार पाडा अशी भूमिका आपण घ्यायची, कारण हे पडायला घाबरतात. आलं का लक्षात? त्यामुळं 2 भाग करू आपण. शेतकरी संघटनेने अर्धा तालुका घ्या आणि आमच्या कारखाना बचाव समितीने अर्धा तालुका घेऊ आणि यांच्या विरोधात गाडीचं भोंग लावून आपल्याला प्रचार करायचे आणि कोण आडवा येतोय आपल्या गाडीला ते आपल्याला पाहायचे. मग आपण त्याला सरळ करू. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. वाडेकर साहेब काय, वाडेकर साहेबांनी काय चुकीचा मुद्दा, 4 दिवस माणूस उपोषणाला बसला, एवढं आंदोलन केलं पाण्यासाठी, तुम्हाला त्या माणसाला तुमचा इथं मोठा कार्यक्रम झाला, तुम्ही साधं निमंत्रण दिलं नाही, त्याला मान सन्मान दिला नाही, कशासाठी? कशासाठी असे तुम्ही राजकारण करताय? ही तालुक्यातली राजकीय लोक, वाडेकर साहेब, ही राजकीय लोक आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या छोट्या सामाजिक संघटनांना आणि समाजाचे प्रश्न घेऊन उठतात. या लोकांना दाबायचा प्रयत्न करतायत. यांना बळ द्यायचं नाही, यांना कुठं कार्यक्रमाला बोलवायचं नाही. तुमच्या तिथं अपमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या संतोष वाडेकरांनी त्या प्रश्नावर आवाज उठवला त्यांना तुम्ही का बोलवलं नाही? त्यांना का तुम्ही अपमानित केलं? आज आम्हाला कारखाना बचाव समितीला तुम्ही शब्द देता जाहीर, किंवा तिथं हेलिपॅड होतं त्या ठिकाणी त्यांना आम्हाला शब्द दिला की तुमचा प्रश्न आम्ही सोडू. आता काय झालं? गुन्हा दाखल झाला. पारनेर सहकारी साखर कारखान्याचा निकाल आमच्या बाजूने लागला. आम्ही विद्यमान आमदार साहेबांना 1.5 महिन्यापूर्वी भेटलो का आमदार साहेब तुम्ही हा प्रश्न, विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्या विधानसभेच्या अधिवेशनात तुम्ही हा प्रश्न मांडा. आमदार साहेब आम्हाला सांगितलं की आम्ही अजितदादांना बोलल्याशिवाय मी विधानसभेत मांडू शकत नाही, माझी थोडी अडचण आहे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही आमदार साहेब, तुम्ही तसंही करा. आमदार साहेबांनी अजितदादांना हे विचारलं की बाबा माझ्या तालुक्यामध्ये माझ्या या संघटनेने विधानसभेच्या वेळी शब्द घेतलेला होता आणि त्यानुसार ती लोक माझ्याकडे येऊन बसलेले आहेत की तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडा. दादा मी काय करू? दादांनी सांगितलं की तुम्ही हा प्रश्न विधानसभेत काही मांडू नका लक्षवेधी म्हणून, मी तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुमची म्हणजे कारखाना बचाव समितीची, सहकार विभागाची, साखर आयुक्तांची आणि ज्यांनी तो कारखाना विकत घेतला त्यांची आणि ज्यांनी तो कारखाना राज्य सहकारी बँकेने विकलाय एवढ्यांची तुमची संयुक्त मिटिंग आम्ही लावतो असं आपल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला साधारण 1 महिन्यापूर्वी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. जर तुम्ही जर प्रश्न सुटत असेल तर आमची काय हरकत नाही. वारंवार आम्ही त्यानंतर या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, अशोकराव असतील, सुजित झावरे पाटील असतील, त्याच्यानंतर दुसरे ते प्रशांत दादा गायकवाड असतील, यांना आम्ही सातत्याने संपर्कात आहे की बा आपल्या मिटिंगचं झालं काय, होतंय काय, नाही चालू आहे, पाहू करू. अशा पद्धतीचे आश्वासन आम्हाला हे 1-1.5 महिन्यामध्ये या लोकांनी दिली. मग आम्हाला वाटलं की ही आपली फसवणूक आहे. जशी मागे शरद पवार गो बॅक आम्ही निवडलं केलं त्यावेळेस आम्हाला समजून सांगितलं की तुमचा प्रश्न पवार साहेबांपर्यंत गेलाय. पवार साहेबांनी निवडच्या सभेत सांगितलं की निलेश लंके आणि मी तुमचा प्रश्न विचार करून पुढच्या काळामध्ये सोडू असं आश्वासन दिलं. निलेश लंके साहेबांनी आम्हाला फोन केला संध्याकाळी का तुमचा प्रश्न पवार साहेबांपर्यंत पोहोचवलाय. पवार साहेबांनी तिथं उल्लेख पण केला त्या सभेमध्ये का तुमच्या प्रश्नावर मी लक्ष घालील. पुढे काही केलं नाही. तसंच आपलं सुद्धा फसवणूक या लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपली केली, आपला वापर केला. तुम्हाला सांगतो मी जाहीर बोलायला काय घाबरत नाही. या ठिकाणी या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला. मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान अजूनपर्यंत केलेला माणूस नाही. मी जाहीरपणे सांगतो. त्यावेळेस आम्ही जाहीर सांगितलं की ह्या माणसाला आपण निवडून द्यायचंय, या माणसाकडून आपल्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत. म्हणून मी आमची जी संघटना आहे लोकजागृती सामाजिक संघटना, पारनेर साखर कारखाना बचाव समिती आणि वाडेकर साहेबांची भूमिपुत्र शेतकरी संघटना एवढ्यांनी मिळून जाहीर पाठिंबाचं पत्र आम्ही समाजामध्ये व्हायरल केलं होतं. पर्सनली आम्ही प्रत्येक लोकांना आमच्या संपर्कातल्या सगळ्यांना सांगत होतो की बाबांनो आपल्याला या बाकी काही असू पक्ष वगैरे जाऊ दे, आपल्याला कोणाचं सरकार येईल कोणाचं नाही माहित नाही, परंतु एक चांगला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे जो माणूस आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवतील. आणि अजित पवारांनी आपल्याला जो साखर कारखान्याचा जो काही शब्द दिलेला आहे तो शब्द सुद्धा अजितदादा पूर्ण करतील. या भूमिकेतून आम्ही जाहीरपणे, नाही तर आम्ही कोणत्या पक्षाच्या स्टेजवर कधी नाही, वाडेकर साहेब नाही, कधी मी नाही किंवा काय नाही, परंतु जर समाजाचं भलं होत असेल तर तो पक्ष कोणी असो त्याला तो जर आपलं काम करण्याचा शब्द आपल्याला देत असेल तर त्याच्या पाठीमागे आम्ही जाहीरपणे उभं राहिलो. आणि म्हणून त्या शब्दाचा कुठेतरी विश्वासघात होतोय आणि म्हणून ह्या लोकांना इकडे शेतकरी मरायला लागलाय. सगळं वाटोळं झालंय शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि यांना दसरा मेळावे सुचतात, यांचं प्रमोशन झालं पाहिजे, उद्या झेडपीला तिकीट मिळाले पाहिजे, यांचे हे नखरे चाललेत, यांना एवढी मस्ती आली विधानसभा जिंकून. अशी परिस्थिती या तालुक्यातल्या या पुढाऱ्यांची झालेली आणि म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी मी स्पष्ट बोलतोय आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलतोय
या लोकांना येत्या विधानसभे आपली जी काही येणार आहे ना आता निवडणुका, याला गाडीचे भोंगे लावायची तुमची तयारी आहे का? तुम्हाला जर कोणी काय म्हटलं तर मी तुम्हाला सोडवायला तयार आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे यांना आहे ना या पुढच्या काळामध्ये असा धडा शिकवल्याशिवाय आपण सुट्टी यांना द्यायची नाही. आणि येणारा हा जो दसरा मेळावा आहे उद्याचा 2 जूनला, आपल्या 2 ऑक्टोबरला, या मेळाव्याला सगळ्यांनी ताकदीने उतरायचं. आम्ही गाडीचं भोंग लावणार आहे खाली शेतकऱ्यांना. तुम्ही एक जिथं भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं भोंग लावायचं, गाड्या फिरवायच्या की अजित पवारांना काळे झेंडे दाखवायचे. आपल्याला सगळ्यांनी काळे रुमाल खिशात अंडरपॅन्टमध्ये घालून आणा आणि यार सुरू झालं का सगळ्यांनी उभं राहायचं, काळे झेंडे दाखवायचे सगळ्यांनी. त्याचप्रमाणे अजित पवार गो बॅकचे बॅनरला आम्ही तयार करणार आहोत. डांबरीवरती आम्ही शरद पवार गो बॅक रंगाने काढलं होतं, तुम्ही निगोजला पाहिलं आम्ही. तसं इकडे सुप्याच्या रोडला, इकडे आळकुटी रोडला, इकडच्या त्या पानवली रोडला आणि इकडच्या कानूर रोडला अजित पवार गो बॅक. या आंदोलनाच्या हिशोबाने तुम्ही काय तालुक्यात बैठक घेणार? आंदोलनाच्या हिशोबाने ही पहिली बैठक आहे आमची. आम्ही आंदोलनाच्या हिशोबाने आमची पहिली बैठक आहे. अजित पवारांचा दौरा जो काही 2ला आहे तो आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जर त्यांनी हे आमचा कारखान्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर ठोस भूमिका जर अजित पवारांनी घेतली नाही तर आम्ही त्यांचा दौरा उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. त्यांना काळे झेंडे त्यांच्या सभेमध्ये आम्ही दाखवणार. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी गो बॅकच्या पाट्या आम्ही त्यांना सभेमध्ये दाखवणार. त्याचप्रमाणे जे काही रस्ते आहेत आमचे त्या रस्त्याला सगळीकडे आम्ही त्या रस्त्याने ते रंगवणार. दुसरी जी गोष्ट आहे ते जिथे काही हेलिपॅडने येणार असेल तर रात्रीतून आम्ही हेलिपॅड त्यांचं ट्रॅक्टरने नांगरून टाकणार. हे एवढे आंदोलनाची आमची रणनीती ठरलेली आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केलं तरी चालेल, आम्ही आतमध्ये बसायला तयार आहे. पोलिसांना सगळ्यांच्या नावाची यादी आणि निवेदन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. त्यामुळं काय आम्ही असं काही घाबरत नाही, काय आपण कोणाचा खून करत नाही, काय कोणासारखा गुन्हा गंभीर नाही. फार तर नेतील 2 दिवस आत ठेवतील, काही फरक पडत नाही. शेतकरी आंदोलनात मी दूध सोडलं, आजच माझी तारीख आहे. 6 वर्ष चक्रा मारतोय, काय झालंय का मला काही फरक होत नाही. त्यामुळे काय कोणी घाबरायचं काही कारण नाही. शेतकरी आंदोलन जे काय आता 2 ऑक्टोबरचा जो काही मेळावा आहे सगळ्यांना मोबाईलद्वारे मेसेज करू आपण. गो बॅकच्या मेसेज आपण ते काम देऊ, सगळ्यांना ते व्हायरल करू. आणि तुम्हाला हे जर तुम्ही निर्णय जर कारखान्याचा आणि जर शेतकऱ्यांच्या ह्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भातला जर दिलासा जर पालनकरांना जर दिला नाही तर 2 तारखेची जी सभा आहे अजित पवारांची, ही सभा पूर्णपणे उधळून आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही. ही जे पदाधिकारी आपल्या तालुक्यातले त्यांचे जे पक्षाचे कार्यकर्ते यांनी आमच्या या इशाऱ्याचा गांभीर्याने दखल घ्यावी. नाहीतर पुन्हा सांगितलं नाही असं काही म्हणू नका. आणि जर आमच्या जर पदाधिकाऱ्यांना कोणाला जर तुम्हाला जर फोन आले तर तुमचं नाव याच्यात दिसतंय आणि तुम्ही करणार आहे का, तर फक्त मला फोन करा आणि त्याचा फोन रेकॉर्ड करा, मग आपण त्याच्याकडे पाहू. कोणीही असू, तो कोणीही असू, जर कोणाला जर आपल्या पदाधिकाऱ्यांना जर असं कोणी जर यांनी इशारा दिला तुम्ही कशाला ते करता आणि हे करता आणि कोणी जर काय दमबाजी केली तर तुम्ही फक्त मला फोन करायचा आणि त्याचा फोन रेकॉर्ड करायचा, मग आपण त्याची मी काय करायचं ते मी करतो त्याची व्यवस्थित सेवा. अशा पद्धतीने या आंदोलनाची आपली दिशा असणार आहे.